जय भोलेनाथ, हर हर महादेव. श्रावण महिना म्हटलं की डोळ्यासमोर येतात भगवान शिव, शिवलिंगाचा अभिषेक, बेलपत्र आणि ओम नमः शिवायचा जप. पण याच श्रावण महिन्यात येणारा पहिला शनिवार देखील भक्तीच्या दृष्टीने विशेष मानला जातो. शनिवार म्हणजे शनिदेवाचा दिवस आणि श्रावण म्हणजे महादेवांचा पवित्र महिना. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत श्रावणातील पहिल्या शनिवारी सकाळी उठल्यापासून पूजा कशी करावी, महादेवांना काय अर्पण करावे, शनिदेवांची पूजा कशी करावी, या दिवशी काय करावे आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात. आणि शेवटी सांगणार आहे एक असा मंत्र ज्याचा जप तुम्ही पूजा करताना नक्की करू शकता. श्रावणातील पहिला शनिवार विशेष का असतो? श्रावण महिना भगवान शिवांचा अतिशय प्रिय मानला जातो. या महिन्यात भक्त महादेवांचे दर्शन घेतात, शिवलिंगावर जल अर्पण करतात, बेलपत्र वाहतात आणि शिवनामाचा जप करतात. त्यात शनिवार आला की शनिदेवाचेही स्मरण केले जाते. म्हणून श्रावणातील पहिल्या शनिवारी महादेवांची भक्ती आणि शनिदेवांचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. शनिवारी पूजा करण्याअगोदर सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावे, देवघरात दिवा लावावा. आता काही क्षण शांत बसून भगवान शिवांचे स्मरण करावे. हात जोडून मनात म्हणावे, हे महादेव, आज श्रावणातील पहिला शनिवार आहे. माझ्या कुटुंबावर आपली कृपा राहू दे. माझ्या हातून चांगली कर्मे घडू दे आणि माझ्या मनाला शांतता लाभू दे. यानंतर शिवपूजेला सुरुवात करावी. सर्वात प्रथम शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करावे. पाणी अर्पण करताना हळूहळू ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करावा. त्यानंतर दूध किंवा पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर पुन्हा स्वच्छ जल अर्पण करावे. आता महादेवांना बेलपत्र अर्पण करावे. बेलपत्र वाहताना मनात आपली इच्छा आणि प्रार्थना महादेवांच्या चरणी अर्पण करावी. त्यानंतर फुले, अक्षता अर्पण कराव्यात. धूप लावावा, दिवा लावावा, नैवेद्य दाखवावा आणि शेवटी महादेवांची आरती करावी. महादेवाची पूजा झाल्यावर शनिदेवांचे स्मरण करावे. शनिदेवांच्या प्रतिमेसमोर दिवा लावावा. काळे तीळ अर्पण करावे. तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर हात जोडून शनिदेवांना नमस्कार करावा आणि म्हणावे, हे शनिदेव, माझ्या हातून कधीही चुकीचे कर्म होऊ नये. मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. माझ्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी राहू द्या आणि शनिमंत्राचा जाप करावा. श्रावणाच्या पहिल्या शनिवारी महादेवांचे नामस्मरण करावे. दिवसभर शक्य असेल तेव्हा ओम नमः शिवाय म्हणत राहावे. शक्य असल्यास महादेवांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि मनोभावे प्रार्थना करावी. शनिदेवाचे स्मरण करावे. शनिवार असल्यामुळे शनिदेवांना नमस्कार करून त्यांचे स्मरण करावे. दान करावे. गरजू व्यक्तींना अन्न द्यावे. आपल्या क्षमतेनुसार धान्य, कपडे किंवा शक्य वस्तूचे दान करावे. पक्षी आणि प्राण्यांना अन्न पाणी द्यावे. जमेल तसे पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे आणि भुकेल्या जीवाला अन्न द्यावे. संध्याकाळी दिवा लावावा. संध्याकाळी देवघरात दिवा लावून महादेव आणि शनिदेवांचे स्मरण करावे. श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी काय करणे टाळावे? श्रावणातील पहिल्या शनिवारी शक्य तितका राग, भांडण आणि वाईट बोलणे टाळावे. कोणाला अपशब्द बोलू नये. कोणाला जाणीवपूर्वक त्रास देऊ नये. खोटे बोलणे, फसवणूक करणे आणि दुसऱ्याचे नुकसान करणे टाळावे. देवाची पूजा करून बाहेर एखाद्याशी वाईट वागण्यात काही अर्थ नाही. म्हणून या दिवशी मन, वाणी आणि कर्म शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा. शनिदेवाच्या नावाने कोणालाही घाबरवू नये. शनिदेवांची भक्ती भीतीने नाही तर श्रद्धेने करावी. पूजेच्या नावाखाली कोणत्याही प्राणी किंवा जीवाला त्रास देऊ नये. देवाच्या भक्तीमध्ये दया आणि करुणा असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पूजा झाल्यानंतर महादेवांसमोर शांतपणे बसावे. दोन्ही हात जोडून मनापासून म्हणावे, हे महादेव, माझ्या घरात सदैव आपली कृपादृष्टी राहू दे. माझ्या कुटुंबातील सर्वांना सुख, शांती आणि समाधान मिळू दे. आमच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची शक्ती दे. माझ्या हातून कोणतेही वाईट कर्म होऊ देऊ नको आणि माझ्या मनात सदैव तुझी भक्ती राहू दे.
श्रावणातील पहिला शनिवार आला की मोठमोठे विधी करण्यापेक्षा महादेवांचे नामस्मरण करा, शनिदेवांना नमस्कार करा, चांगले कर्म करा आणि शक्य तितक्या लोकांच्या उपयोगी पडा. कारण देवाच्या भक्तीचा खरा अर्थ केवळ मंदिरात पूजा करण्यामध्ये नाही, तर आपल्या वागण्यातही दिसला पाहिजे. हा व्हिडिओ आवडला असेल तर महादेवांच्या भक्तांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच धार्मिक कथा, पूजा आणि माहितीच्या व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.